अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत. आता नवरात्र झालेली आहे नेमकीच. नवरात्रीनंतर सगळ्यात महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. दिवाळी तर येतेच, पण त्याआधी कोजागिरी पौर्णिमा येते. बघा, सगळ्या पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या काही सेवा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण कुबेर, त्याचप्रमाणे चंद्रदेवता आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा मांडणी करत असतो रात्री 12 वाजता. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. तर यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला आहे. 16 ऑक्टोबरला ही पौर्णिमा रात्री 8:41 सुरू होत आहे. तर ती 17 ऑक्टोबरला 4:56 दुपारी 4:56 संपत आहे. बघा, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोजागरती. अक्काबाई ही रात्री फेरा मारत असते आणि म्हणत असते की को जागरती. याचाच अर्थ असा होतो की कोण जागत आहे, कोण जागत आहे. जो कोणी या दिवशी जागरण करतो आणि माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तिथून ती कधीही जात नाही. असं म्हटलं तर की जे कोणी सेवा करत नाहीत त्यांच्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते. म्हणून आपल्याकडनं जागरण आता प्रत्येकाकडनं शक्य होईलच असं नाही आहे, पण आपण सेवा मात्र करू शकतो. बघा, या दिवशी सेवा काय करायच्या काय नाही हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दिवशी आपल्याला काही वस्तू आणायच्या आहेत आपल्या देवघरात. बघा, या वस्तू ज्या काय आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतात आणि या वस्तू जर आपल्या देवघरामध्ये असतील तर अर्थातच माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये ते अखंड वास करत असते. बघा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा. ती आपल्या घरातून कधीही जाऊ नये, कारण की माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. ती टिकवून ठेवणं, तिचा वापर योग्य पद्धतीने करणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची काही सेवा करायच्या असतात आणि त्याचबरोबर तिचा वापर आपल्या योग्य पद्धतीने करायचा असतो, जेणेकरून ती आपल्या घरातून कधीही जाणार नाही. ती अखंडपणे आपल्या घरामध्ये वास करेल. बघा, तर कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला अशा काही वस्तू आणायच्या आहेत आपल्या देवघरात की ज्या आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. बऱ्याच सेवकऱ्यांकडे श्रीयंत्र आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो, कारण की श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. त्याचबरोबर बघा, फक्त श्रीयंत्र आणून होत नाही. श्रीयंत्र आणलं आणि देवघरात ठेवलं असं होत नाही. त्यावर आपल्याला सेवा करायच्या असतात. आणि बघा, जेव्हा त्या सेवा आपल्या श्रीयंत्रावर घडत असतात तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. बघा, फक्त श्रीयंत्र आणून होत नाही, तर त्यावर आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. आता कमळगट्ट्याची माळ ही 108 मण्यांची असते. आता कमळगट्ट्याची माळ ही 40 मण्यांची सुद्धा येत आहे. बघा, कमळगट्ट्याची माळ ही तुम्हाला स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मिळून जाते. श्रीयंत्र पण तुम्हाला स्वामीच्या, जर तुमच्याकडे जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथे पण तुम्हाला मिळतं. दुसऱ्या धार्मिक दुकानात पण तुम्हाला श्रीयंत्र मिळतं. पण बघा, आपल्या केंद्रातल्या ज्या काही वस्तू आहे ना त्यावर आपला विश्वास असतो आणि ते काम अतिशय चोखपणे असतं. म्हणून शक्यतो केंद्रातूनच या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. कमळगट्ट्याची माळ पण तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रातून मिळून जाईल. तर कमळगट्ट्याची माळ. आता कमळगट्टा म्हणजे काय? कमळगट्टा म्हणजे कमळाचं बी आणि ती माळ आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची असते. आता बघा, माता लक्ष्मी ही कमळावर बसलेली असते, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. बघा, जेव्हा आपण श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ही गुंडाळून ठेवतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कमळगट्ट्यावर आपण 108 कमळाची फुले वाहिलेली आहेत. बघा, आपण रोज श्रीयंत्रावर सेवा करणार, पण त्यावर आपल्या श्रीयंत्रावर कमळाचं फूल व्हायचं असतं, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पण आपण रोज कमळाचं फूल कुठून आणणार? मग त्यासाठीच ह्या जे कमळाचं बी आहे, कमळगट्ट्याची माळ ही आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची असते, जेणेकरून त्याचा अर्थ असा होतो की आपण 108 कमळाची फुले श्रीयंत्रावर वाहिलेली आहेत. म्हणूनच कमळगट्ट्याची माळ आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्याचबरोबर या माळेवर आपल्याला काही सेवा करायच्या असतात, काही मंत्र जपायचे असतात, जसं की विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र. आपण या जे काही मंत्र आहेत ते आपण या माळेवर जपत असतो. तर त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. आता बऱ्याच जणांकडे ही मूर्ती असेल, चांदीची असेल, पितळची असेल,
आपल्या देवघरामध्ये आणि बऱ्याच जणांकडे नसेल, जर तुम्हाला घ्यायची असेल माता लक्ष्मीची मूर्ती, तर कोजागिरी पौर्णिमा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. बघा, दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करत असतो, पण त्याआधी जर तुमच्याकडे या वस्तू असल्या तर अर्थात तुमच्याकडनं त्या सेवा घडणार आहेत आणि अर्थातच काय की माता लक्ष्मी तुमच्या घरी अखंड वास करणार आहे जर या सेवा तुमच्याकडनं घडल्या तर. म्हणूनच आपल्या सेवेसाठी आपल्याला या वस्तूंचा वापर करायचा आहे. तर त्यामुळे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल आणि तुम्हाला ती घ्यायची असेल तर कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय सुंदर दिवस आहे माता लक्ष्मीची मूर्ती घेण्यासाठी. तुम्ही ती घेऊ शकता. बघा, त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा भगवान विष्णूंची मूर्ती. बघा, माता लक्ष्मीची मूर्ती तर आपण देवघरात ठेवतोच, पण माता लक्ष्मीला कोणाची सेवा प्रिय आहे? भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. पण भगवान विष्णूंची मूर्ती आपण देवघरात, बघा आता बऱ्याच जणांकडे ही मूर्ती नसेल सुद्धा, भगवान विष्णूंची मूर्ती आपण शक्यतो घेत नाही, पण आपण माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा एकत्रित जो फोटो असतो ना, तो आपण घेऊ शकतो आणि तो आपण देवघरात ठेवू शकतो. बघा, असाही फोटो मिळतो की भगवान विष्णूंचे पाय चेपत असलेली माता लक्ष्मी. हा जो फोटो आहे ना, तो आपण देवघरात ठेवू शकतो. हा फोटो ज्या घरामध्ये आहे ना, तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. त्याप्रमाणे बघा, तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत ज्या आपल्याला लक्ष्मीपूजनाला सुद्धा लागणार आहेत. कवड्या या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतात आणि कवड्यांवर आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो. आता नवरात्रीमध्ये ज्यांनी कोणी कवड्या आणल्या नसतील त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला 7 पांढऱ्या कवड्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत, ज्यावर आपण काही सेवा करत असतो आणि या सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. तर या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत. या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतात. लक्षात घ्या की फक्त या वस्तू आणून ठेवून द्यायच्या नाही, तर आपल्याला सेवासुद्धा करायच्या आहेत आणि आपल्या सेवेसाठी लागणार या वस्तू आहेत. म्हणून या वस्तूंना तेवढंच महत्त्व आहे. तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू नसतील त्या तुम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आणा, जेणेकरून तुमच्याकडनं त्या वस्तूवर सेवा घडेल आणि अर्थातच काय माता लक्ष्मी तुमच्याकडे अखंड वास करेल. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.